पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला दाखवले होते की श्रामणेरी शिबिरामध्ये बसण्यासाठी उपासिकांनी त्यांचे केस दान केले आणि दुसऱ्या दिवशी आता आर्याजी त्यांना चिवर दान देत आहे। मोठे आर्याजी सर्वांना जे चिवर देत आहे आणि त्या चिवर बरोबर जे पात्र दिसत आहे ते भोजन पात्र आहे। भगवान बुद्धांच्या काळात भिक्षा पात्र असं म्हणत, तर त्या भिक्षा पात्रात ते जेवण करत। त्याच पद्धतीने ह्या ज्या श्रामणेरी उपासिका श्रामणेरी शिबिरांच्या बसलेल्या आहेत त्या 10 दिवस त्यांच्या भोजन पात्रामध्ये भोजन ग्रहण करत। आर्याजी सर्वांचे नामकरण करत आहे। आता नामकरण झाल्यावर भोजन ग्रहण करतील। हे बघा, भोजन करायला सर्व खाली आले आहेत। आर्याजींसह सर्व श्रामणेरी भिक्षुणी भोजन करणार आहे आणि आम्हाला सर्व भिक्षुणी भोजनाच्या अगोदर आशीर्वाद देतील। शरणं गच्छामि।